आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, आलेल्या मायमाऊली, तरुण सहकारी, या आगळा वेगळा हा कापसेवाडी हा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे, मैलाचा दगड आहे. त्या कापसेवाडीतनं माड्यात सुरुवात झाली. पवार साहेबांच्या हेलिकॉप्टर मध्ये इथं माझं त्या ठिकाणी लॉन्चिंग झालं आणि त्या लॉन्चिंगनं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमदार देखील आपण सर्वांनी केलं आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा बापूंचा आहे. बापूंबरोबर इथं असलेले सर्व उपस्थित नेते मंडळींनी त्या ठिकाणी स्वतः आपण उभा आहे यापेक्षा जास्त ताकदीनं या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ताकद लावली आणि आपल्या सर्वांच्या एकीचं त्या ठिकाणी हे फळ आपल्याला सगळ्याला मिळालं की आपण 30 वर्षानंतर सत्तांतर त्या ठिकाणी करू शकलो. आणि यामध्ये प्रत्येकाचा वाटा हा आहे. यामध्ये बापूंनी सगळ्यांच्या कशा जुळण्या घालायच्या हे आता बापूंकडनं एखादा कोर्स लावून शिकावं लागेल. कारण बाकीच्या बाबतीमध्ये आतापर्यंत बापू द्राक्षाच्यासाठी मार्गदर्शन करायचे. द्राक्षावर रोग कुठला पडलाय फोनवरनं बघून ऐकून त्याला औषध सांगायचे. आता राजकारणात कोणता रोग आला की यांच्याकडनं औषध घ्यावं लागते. कारण आता त्यांचा अभ्यास इकडे पण वाढलाय आणि बाबा म्हणले तसं नक्की एखाद्याला जर त्या ठिकाणी आता ऑर्गॅनिक शेती नवीन जो ट्रेंड आलाय तो ट्रेंड आता जपायचं काम करत असताना ऑर्गॅनिक माणसं देखील आता आपल्याला राजकारणात आणावं लागतील आणि त्यातला ऑर्गॅनिक माणूस देखील बापू म्हणून आहे. आज आपण सगळेजण द्राक्षाच्या वरती त्या ठिकाणी उदरनिर्वाह करणारी लोक आहोत. आपल्याला माहिती आहे की मला बापूंनी विधानसभेमध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी अधिवेशन सुरू होतं नागपूरला, बापूंनी मला आवर्जून सांगितलं की द्राक्षाचा प्रश्न मांडा. मी बापूंनी दिलेल्या माहितीनुसार सूचनेवरून त्या ठिकाणी द्राक्षाला त्या ठिकाणी आपण जर बघितलं आता महायुतीच्या सरकारने 3 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचं त्यांच्या वचनपूर्तीमध्ये संकल्पपूर्तीमध्ये दिलंय आणि त्या 3 लाख रुपयांची कर्जमाफी जर त्या ठिकाणी सरकार करणार असेल, परंतु द्राक्षाच्या शेतकऱ्याला एकराला 5 ते 6 लाख रुपये घेतल्याशिवाय त्याचा 1 एकर उभा राहत नाही. आणि म्हणून द्राक्षाच्या शेतकऱ्यासाठी विशेष असा संपूर्ण कर्ज माफ करावं अशी मागणी बापूंनी सांगितल्यावर त्या ठिकाणी अधिवेशनात देखील केली. बापूंच्या इथं मेळावा झाला होता की द्राक्ष बेदाणा ह्या शेतकऱ्याला कुठेतरी न्याय दिला पाहिजे. त्या धर्तीवरती बेदाण्याला 250 रुपयाचा हमी भाव दिला पाहिजे. बेदाणा शालेय पोषण आहारामध्ये कंपल्सरी केला पाहिजे. बेदाण्यापासून जिथं जिथं आपल्याला प्रोडक्ट करता येईल, एक्सपोर्टच्या बाबतीत असेल जे जे करता येईल त्याच्यावरती विधानसभेमध्ये चर्चा करत असताना बापूंनी दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी मला मांडता आलं. आणि आज देखील या निमित्तानं आपल्या मनात असतील ते प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवावे. 3 मार्चला अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये आपला आवाज बोलून त्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी जाग आणण्याचं काम आम्ही करूया. बापूंनी आज जसं आपल्याला गोळाबरोबर हुरडा आणि हुरड्याबरोबर आपल्याला चटणी आणि आपल्याला जे जे आवश्यक असणारं रोजगार असं जेवण पिठलं भाकरी त्या ठिकाणी खाऊ घालून त्या ठिकाणी शेतकऱ्याला आवश्यक असणारं कसदार जेवण देखील आपल्याला दिलंय. त्या धर्तीवरती मगाशी बाबांनी सांगितलं की माणसामध्ये दानत असावं लागते. त्या ठिकाणी हुरडा असेल किंवा अन्नदान करणं असेल, त्या जगामध्ये सगळ्यात जर आपण बघितलं असेल तर आपल्याला काय काय शिकवलं गेलं तर आपल्याला रक्तदान, नेत्रदान, तसं अन्नदान. आज आपल्याला पालखीमध्ये एखादा वारकरी आला पंढरपूरच्या पांडुरंगाला जात असताना तर त्या पालखीला वारीत असणाऱ्या माणसाला आपण 1 ग्लास पाणी दिलं तरी पुण्य मिळतं. आपण तर इतक्या लोकांना त्या ठिकाणी अन्नदान करताय. आपल्याला नक्की काळी आई त्या ठिकाणी प्रसन्न होईल आहे आणि ती अन्नपूर्णा माता देखील आपल्याला प्रसन्न होईल. आपल्या हातून या शेतकऱ्याची जी सेवा होते ती अविरतपणे सेवा घडत राहू आणि भविष्य काळामध्ये आपल्या मनात असलेले सगळे प्रश्न सगळे त्याची उत्तरं येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे आणि आपल्या मनातले सगळे त्या ठिकाणी असलेल्या आकांक्षा त्या ठिकाणी पूर्ण कराव्या. पंढरीच्या पांडुरंगाला आई माडेश्वरी
त्या ठिकाणी त्या ठिकाणी विनंती करतो, या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, आम्हाला सगळ्यांना एकसंग करून हा पुन्हा एकदा ऋणानुबंध त्या ठिकाणी घट्ट केला. आपल्यामुळं बऱ्याच जणांना निवडणुकीनंतर भेटण्याचा योग येत नव्हता आणि कामाच्या व्यस्ततेमुळं, परंतु आज बापूंनी सगळ्याला एकत्र करून या निमित्तानं आपली सर्वांची भेट घडवून आणली. त्याबद्दल बापूंचा परिवार आणि शेतीनिष्ठ परिवार यांचे सगळ्याचे आभार व्यक्त करतो. मला येताना आल्यावर 2-4 निवेदने दिली की रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्या आणि जे विषय आहेत, आता सरकारच्या आपल्याला माहिती आहे की निवडून आल्यानंतर आता मार्च महिन्या होईपर्यंत महागाई निवडणुकीच्या आधीच सगळे पैसे त्या ठिकाणी मार्च पर्यंत बजेट संपलं. येणारं बजेट हे एप्रिल महिन्यात त्या बजेटमध्ये आम्हाला कळलं आणि एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी आवश्यक असणारा निधी उपलब्ध होईल. निधी उपलब्ध झाल्यानंतर जे आपल्या मनामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे, आपल्याला आवश्यक असणारे डीपी, अतिरिक्त डीपीचा विषय असेल, डीपीडीचे जे विषय आहेत ते विषय त्या ठिकाणी आपण मांडले आणि त्या विषयाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आम्ही पुढच्या काळात घेऊया. आपले काही प्रश्न असतील नक्की त्या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचवा. आम्ही प्रामाणिकपणे आपल्याला सोडवण्याचं काम करू. आम्ही सर्व नेते मंडळी, जसं बाळासाहेब पाटील साहेबांना वाटते, परंतु बाबाला आपण सोडायचं नाही आणि कुणाला सोडायचं नाही. आपली मुळी घट्ट आहे, ती मुळी घट्ट ठेवायची आणि कुणाला कुठं न जाऊ देता त्या ठिकाणी सगळ्याला बाबा हम साथ साथ है असंच आपलं चालत राहणार. आणि आपण सगळेजण या माध्यमातनं आपण लोकांच्या हिताचं, लोकांना आवश्यक असणारे सगळ्या गोष्टी करूया. बापूंचं खूप खूप आभार मानतो. बापूंनी आम्हाला सगळ्याला आणि सगळ्याच्या वतीनं आभार मानतो की बापूंनी आम्हाला सगळ्याला एकत्र केलं आणि आम्हाला बोलण्याची आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली. आमचा मान सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.